आज राज्याच्या IT आणि AI विभागाच्या वतीनं मंत्री श्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने महाटेक CSR कॉन्क्लेव्ह हा आयोजित करण्यात आला। मोठ्या प्रमाणात टेक कंपनीज आणि इतर CSR पार्टनर्स सोबत जवळपास 150 कोटी रुपयाचे करार या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये या कंपनीज वेगवेगळ्या ठिकाणी CSR ॲक्टिव्हिटी करणार आहेत। मुळात आपल्याकडे सर्वात जास्त CSR महाराष्ट्रात येतो, पण गेले अनेक वर्ष तो केवळ MMR रिजन आणि PMR रिजन यात जास्तीत जास्त खर्च होतो। हा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये गडचिरोलीपासून नंदुरबारपर्यंत सगळ्या भागांमध्ये CSR ॲक्टिव्हिटी चालावी आणि प्रयत्न असा आहे की शिक्षणाचं क्षेत्र असेल, आरोग्याचं क्षेत्र असेल, लाईव्हलीहूडचं क्षेत्र असेल, ट्रेनिंगचं क्षेत्र असेल, कौशल्य विकासाचं क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये या सगळ्या CSR पार्टनर्ससोबत आम्ही पार्टनरशिप करून एका स्केलवर या सगळ्या गोष्टी नेण्याचा प्रयत्न करतो आहोत। मला असं वाटतं की एक अतिशय नवीन अशा प्रकारची ही सुरुवात IT विभागाने केली आहे आणि दरवर्षी आता हा कॉन्क्लेव्ह अशा प्रकारे होतो। कालच्या एकंदरीत गुंतवणुकी संदर्भात देखील काय सांगाल? नाणार सारख्या आणि पुन्हा एकदा बारसू या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक येत आहे, विशेष करून ऊर्जा क्षेत्रामध्ये। आपल्याला कल्पना आहे की आता संपूर्ण जग हे ऊर्जा क्षेत्रामध्ये न्यूक्लिअर एनर्जीकडे जात आहे। याचं कारण आपल्याला जर क्लीन एनर्जी पाहिजे असेल तर जोपर्यंत बेस लोडला न्यूक्लिअर एनर्जी आपण आणत नाही तोपर्यंत कार्बन फ्री अशा प्रकारची एनर्जी आपल्याला मिळू शकत नाही। अमेरिकेसारखा देश आहे ज्यामध्ये जवळपास 49% त्यांची एनर्जी ही न्यूक्लिअर आहे। सगळ्या प्रगत देशांमध्ये न्यूक्लिअर एनर्जीचा मोठ्या प्रमाणात आता उपयोग होतोय। भारतासारखा जो प्रगतिशील देश आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता आपली एनर्जीची रिक्वायरमेंट वाढते आहे आणि सोलर, विंड हे जे काही रिन्युएबल्स आहेत याच्यामुळे एनर्जी तर मिळते पण ती 24/7 मिळत नाही, ती रिलायबल मिळत नाही। त्यामुळे बेस लोड करता भारताला न्यूक्लिअर एनर्जीची आवश्यकता आहे आणि म्हणूनच पहिल्यांदाच भारत सरकारने शांती हा कायदा तयार केला आहे ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर सिव्हिलियन यूज आता अलाउ केलेला आहे आणि त्यातनं काल आपण महाराष्ट्रामध्ये 25,000 मेगावॅटचे 4 करार हे न्यूक्लिअर एनर्जीच्या क्षेत्रामध्ये केलेले आहेत। आज मी इथे येण्यापूर्वी अमेरिकेचे कॉन्सुलेटने या ठिकाणी एक डेलिगेशन आणलं होतं ज्याच्यामध्ये 25 अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर दिल्लीनंतर आपला एकमेव कॉन्क्लेव्ह किंवा चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं। त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासमोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे किंवा ते करण्याच्या मानसिकतेत आहेत। त्यामुळे देशामध्ये आता अणु ऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती। आपल्याला माहिती आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर जे आहे तारापूर तिथनं सुरुवात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करेल। शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं त्याचं आत्ता कौतुक केलंय। मागच्या आठवड्यात जेव्हा आवाहन झालं होतं त्यावेळेस पवार कुठेतरी टीका करताना दिसले होते, मात्र आता ते कौतुक करतायत, घेतलेल्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असं ते बोलतायत। मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते महत्त्वाचं आहे। ज्यावेळी अनेक लोक
माननीय प्रधानमंत्री मोदी परदेशात का गेले आणि मग तिकडे काय होत आहे अशी टीका करत होते. त्यावेळी ज्या प्रकारचे स्ट्रॅटेजिक करार वेगवेगळ्या देशांसोबत आज भारताने या व्हिजिटमध्ये केले आहेत, पुढच्या 10, 15, 20 वर्षाचं आपलं भविष्य आणि भवितव्य हे त्याच्यामुळे सिक्युअर झालेलं आहे. आणि म्हणूनच पवारसाहेबांनी हे सांगितलं की विनाकारण टीका करू नका. प्रधानमंत्री परदेशात जाऊन देशाच्या हिताचं काम करतायत, त्यामुळे त्याच्यावर टीका करणं हे योग्य होणार पण नाही. सर, राहुल गांधी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा अमित शहावरती अपशब्द वापरताना पाहायला मिळते. त्यांनी आज म्हटलं की गद्दार आहेत हे दोघे जण असं. मला असं वाटतं, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, पवारसाहेबांना फार राग आला. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नये. पण मी पुन्हा सांगतो, हा रिजेक्टेड माल आहे. सर, दुसऱ्या बाजूला राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांपैकी 92% निर्णय हे प्रत्यक्षात अंमलात आलेले आहेत अशी सुद्धा एक आकडेवारी समोर आली आहे. 1.5 वर्षाच्या कारभाराच्या संदर्भात हा सगळा डेटा समोर आला. निश्चितपणे आम्ही आमच्या मंत्रिमंडळापुढे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची किती अंमलबजावणी झाली या संदर्भात ॲक्शन घेतलं आणि प्रत्येक विभागाने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाच्या संदर्भात त्यांनी प्रेझेंटेशन केलं. त्यात 92% निर्णय हे पूर्णपणे कार्यान्वित झाले. 8% निर्णय असे आहेत की ज्यातले काही निर्णय हे राज्यपालांकडे किंवा राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहेत, ते कायद्याच्या स्वरूपात आहेत. आणि काही निर्णय हे 2, 3, 4 डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व असल्यामुळे त्याचं अजून कार्य चाललेलं आहे. पण एकूण प्रगती जी आहे ती चांगली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची सगळीकडे ताकद वाढली आहे. हीच जर ताकद बघितली तर येत्या काळात म्हणजे 16 जागा आहेत, तेवढाच मोठा भाऊचा वाटा तिथं मिळेल. कारण ज्या पद्धतीनं समन्वयाच्या बैठका सुरू झाल्या, अनेक जण दावा करतायत. सगळे आमचा प्रयत्न असा आहे की तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून याचा निर्णय आम्ही करावा. आणि निश्चितपणे मला असं वाटतं की वेगवेगळ्या निकषांवर आम्ही चर्चा करतो आहोत आणि या निवडणुकांमध्ये या सगळ्या जागांवर आम्ही तिघही एकत्रितच गेलो पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो. सर, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल मिळताना दिसत नाही आहे. अनेक ठिकाणी कुठेतरी कमी पेट्रोल डिझेल देत आहेत. याकडे कशा प्रकारे याला लागून काही ठिकाणी खर्च आणि याचा देखील तुटवडा म्हणजे जाणीवपूर्वक दिसतोय किंवा काही ठिकाणी तुटवडा. मी आपल्याला एक सांगू इच्छितो, वारंवार केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की पेट्रोल डिझेलचा स्ट्रॅटेजिक साठा आमच्याकडे आहे, त्याचा सप्लाय देखील योग्य प्रमाणात होतोय. पण विनाकारण जेव्हा पॅनिक तयार होतो आणि पॅनिक तयार झाल्यानंतर आपलं सप्लाय चेन कशी असते, आपली सप्लाय चेन ही ओव्हर द इयर्स ही इव्हॉल्व्ह झालेली सप्लाय चेन असते. त्यामुळे एखाद्या पेट्रोल पंपावर किंवा एखाद्या एरियात, एखाद्या तालुक्यात वर्षानुवर्ष महिन्याला किती पेट्रोल लागतं, दिवसाला किती पेट्रोल लागतं, याच्या आधारावर सप्लाय चेन तयार झाली असते. आणि मग अचानक जेव्हा अफवांवर आधारित लोक जास्त पेट्रोल भरणं सुरू करतात त्यावेळी ती सप्लाय चेन डिस्टर्ब होते. याचा अर्थ साठा कमी असं नाही आहे. तर अशा प्रकारच्या पॅनिकने, उदाहरणादाखल आपल्याला माहिती आहे की एखाद्या बँकेमध्ये जर लोकांनी एकाच दिवशी पैसे काढणं सुरू केलं तर ती बँक पैसे देऊ शकत नाही, कारण त्यांचे पैसे डिप्लॉयड असतात. तशीच परिस्थिती आहे. मी लोकांना विनंती करतो, जागतिक परिस्थिती वाईट असतानाही आपण आपली सप्लाय चेन चांगली ठेवलेली आहे. पण आपण जर पॅनिक बाईंग केलं तर ती सप्लाय चेन नीट राहू शकणार नाही, त्या डिस्रप्शन्स येतील. त्यामुळे सगळ्यांनी पेट्रोल ऑप्टिमली वापरावं आणि सप्लाय चेन डिस्टर्ब करू नये, अशा पद्धतीनं अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा पद्धतीनं माझी विनंती. सर, विरोधक फूस देत आहे का? एकच मिनिटं फक्त, कारण जयंत पाटील सर गंभीर आरोप करतात नागपूरवरतून. त्यांचं म्हणणं आहे की सर, नागपूरमध्ये पोलिसांना डिझेलच नव्हतं म्हणून एका गुन्ह्यामध्ये शोध घेता आला नाहीये आणि ते बोलतात की आता डबल इंजिन सरकारमधलं तेल संपलंय का? असं आहे, कुठेही पोलिसांच्या पेट्रोल डिझेलवर कमतरता नाही. सगळीकडे पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे. एक घटना जरूर नागपूरमध्ये समोर आली आहे की ज्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल असताना देखील एका पोलिसांनी अतिशय इररिस्पॉन्सिबल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावर कारवाई केलेली आहे. पेट्रोल डीजल को लेकर सर मौजूदा स्थिति क्या है राज्य में, लोगों के बीच में जो पैनिक क्रिएट हो रहा है उसको लेकर क्या कहेंगे? देखिए, पेट्रोल डीजल की जो आपूर्ति है, जितनी मात्रा में चाहिए उतनी मात्रा में वो आपूर्ति महाराष्ट्र को उपलब्ध हो रही है.
केवल अफवाहों के कारण जो पैनिक तैयार होता है उससे सप्लाई चेन डिसरप्ट होती है, क्योंकि वर्षों के अनुभव से सप्लाई चेन तैयार होती है। जो हम लोग स्टोरेजेस तैयार करते हैं वो भी वर्षों के अनुभव से करते हैं। एक तालुके में कितना पेट्रोल लगता है, कितना डीजल लगता है, इसके आधार पर ही वहाँ पर स्टोरेज की व्यवस्था होती है। और अचानक अफवाहों पर विश्वास रख के लोग जब लाइन लगाकर आवश्यकता से ज़्यादा पेट्रोल डीजल भरना चालू करते हैं और पेट्रोल डीजल को अपने आप स्टॉक करना चालू करते हैं, ऐसे समय फिर ये सप्लाई चेन डिस्टर्ब होती है और इससे आपूर्ति में कमी तैयार होती है। जैसे अगर एक ही समय किसी बैंक से सारे लोग पैसे निकालने का प्रयास करें तो उस बैंक के पास उतनी लिक्विडिटी हो नहीं सकती, क्योंकि बैंक लिक्विडिटी ओवर द ईयर्स हर महीने में हर दिन में कितनी लगती है उसके आधार पर ही रखती है। इसी प्रकार से मुझे लगता है कि पैनिक करने की आवश्यकता नहीं है। ये ज़रूर है कि हम लोगों को ग्लोबल परिस्थिति को, वैश्विक परिस्थिति को देखकर अपने पेट्रोल डीजल के उपयोग पर कुछ बंधन लाने की आवश्यकता है, उसका ऑप्टिमल इस्तेमाल करने की आवश्यकता है। लेकिन हमारे प्रधानमंत्री जी ने जिस प्रकार से सप्लाई चेन को यहाँ पर एक प्रकार से हमारे लिए रेगुलेट करके रखा है, हमारे लिए उस सप्लाई चेन को कहीं पर भी उसमें डिसरप्शन न हो, इस प्रकार की व्यवस्था की है, हम बहुत ज़्यादा उनका आभार व्यक्त करते हैं। सर, प्रधानमंत्री